नमस्कार फ्रेंड्स, आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे ज्वारीची भाकरी। ज्वारीची भाकरी खूप म्हणजे खूप हेल्दी असते। ज्वारीमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम व फायबर्स भरपूर प्रमाणात असते। हे सर्व घटक ज्वारीच्या भाकरीमध्ये असल्यामुळे ज्वारीची भाकरी आपल्या हाडांना मजबूत बनवते व पचायला हलकी व शरीराला थंडावा देणारी ही ज्वारीची भाकरी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आवर्जून खाल्ली जाते। चला तर मग आपण टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी कशी बनवायची ती पाहूया। त्यासाठी मी इथे ज्वारीचं पीठ अगोदरच चाळून घेतले। 2 मुठी मोजून घ्यायचं। ज्वारीचं पीठ थोडंसं जाडसर असं दळलं जातं। गव्हाच्या पिठासारखं बारीक असं नसतं। आता पीठ आपण मळून घेऊया। पीठ मळत असताना त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत जायचं। जसं आपल्याला पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत जायचं। पीठ मळण्यासाठी इथे आपल्याला अगदी 1.5-2 मिनिटं लागतात। पीठ जेवढं आपण जास्त मर्दून घेऊ तेवढी भाकरी टम्म अशी फुगते। ज्वारीचं पीठ छान असं मर्दून मळून घेतलं ना, मऊसर असं मळून घेतलं की भाकरी चिरटत नाही किंवा तुटत सुद्धा नाही। पीठ चांगलं मळून घेतल्यामुळे भाकरी आपल्याला इथे पातळ अशी थापता येते। हे पहा, पीठ इथे आपलं मळून झालेलं आहे। पिठाला पाणी सुद्धा जास्त लागत नाही मळण्यासाठी। मी तुम्हाला इथे दाखवते की किती सॉफ्ट असं हे पहा, अशी बोट रवून बघायचं की त्याच्यामध्ये सॉफ्टपणा आलाय की नाही। असं सॉफ्ट मळून घ्यायचं। त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। हे पहा, मी इथे 3 गोळे बनवून घेते, म्हणजे इथे आपल्या 3 भाकरी बनणार आहेत। 2 मुठी पिठामध्ये इथे 3 भाकरी छोट्या छोट्या बनल्या जातात। हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने चपटा असा आकार बनवून घ्या व खाली थोडंसं पीठ घालायचं व त्याच्यावरती भाकरीचा गोळा ठेवायचा, ज्वारीच्या पिठाचा गोळा ठेवायचा। वरतून थोडंसं पीठ घालायचं व एका हाताने थापून घ्यायची व थोडासा मोठा आकार झाला की दोन्ही हाताच्या सहाय्याने पूर्णपणे ही भाकरी पातळ अशी थापून घ्यायची। दोन्ही हाताच्या सहाय्याने थापल्यामुळे बाजूच्या कडा आहेत त्या पातळ अशा थापल्या जातात व जो मधला भाग आहे तो जर थोडासा जाडसर असा वाटत असेल तर तो सुद्धा तुम्ही हाताने या पद्धतीने थापून घ्या। आपण पीठ छान मस्त असं मऊसर मळलं होतं, त्यामुळे भाकरी अजिबात चिरटत नाही। हे पहा, पातळ अशी भाकरी थापून झालेली आहे। आता दोन्ही हातावरती ही भाकरी या पद्धतीने उचलून घ्या व ती तव्यावरती घालून घ्यायची। तवा तापलाय की नाही हे चेक करण्यासाठी थोडंसं पाणी मारायचं व त्याच्यावरती भाकरी दोन्ही हाताने सोडून द्यायची। भाकरी सोडल्यानंतर वरतून थोडंसं पाणी लावून घ्यायचं भाकरीला वरच्या साईडून। ज्या साईडला पीठ आहे ती बाजू वरच्या बाजूला येणार व लगेच पलटीसुद्धा करून घ्यायची भाकरी। तवा गरम झालेला होता, कडक असा तापला होता, त्यामुळे भाकरी भाजत असताना गॅस हाय फ्लेमवर ठेवून भाकरी भाजून घ्यायची। जेव्हा आपण दुसरी बाजू पलटी करू तेव्हा गॅस कमी करायचा, म्हणजे मीडियम फ्लेमवर करायचा, जेणेकरून भाकरी करपणार नाही। हे पहा, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की भाकरी आपली टम्म अशी फुगत आहे। पीठ आपलं छान मस्त असं मळलं गेलं आहे, त्याच्यामुळे भाकरी टम्म अशी फुगली आहे। पातळ अशी भाकरी टम्म फुगलेली खायला सुद्धा खूप मस्त भारी अशी लागते। मी तुम्हाला इथे दुसरी सुद्धा भाकरी ते दाखवत आहे, ती सुद्धा मस्त अशी टम्म फुगलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि ही ज्वारीची भाकरी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा पण देते, त्याचबरोबर पचायला हलकी फुलकी असते। हे पहा, टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी दोन्ही साईडून छान मस्त अशी भाजून घेतली। भाकरी इथे आपली भाजून झालेली आहे, काढून घेऊया। ज्वारीची भाकरी खरंच खूप छान, खायला तर एकदम अप्रतिम अशी लागते। पांढरी शुभ्र ज्वारीची भाकरी इथे बनवून आपली रेडी आहे। बघा किती छान मस्त अशी भाजली पण गेलेली आहे, करपलेली नाहीये, काही नाहीये, मस्त अशी झालेली आहे। मी ते तुम्हाला तोडून दाखवते, अगदी मस्त अशी झालेली आहे। तुम्ही पाहू शकता याला पापुंद्रा सुद्धा खूप छान मस्त असा आलेला आहे। मी तुम्हाला इथे भाकरी तोडून दाखवते। हे पहा, पापुंद्रा सुद्धा मस्त आलेला आहे।
ही ज्वारीची भाकरी टम्म फुगलेली व पापुंद्रा छान मस्त आलेली गरमागरम खायला खूप मस्त अशी लागते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व हेल्दी खा हेल्दी राहा। बाय बाय।